आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सकाळी सकाळी हिचा चेहरा बघितला. आता दिवस कसा जाणार आहे गॉड नोज. गुड मॉर्निंग मॅडम. मी आत येऊ? ये, असं नाही म्हटलं तरी आत येणारच आहेस ना तू. हो, कारण तुम्हाला बरं करण्याची जबाबदारी घेतली आहे ना मी, आणि तुम्ही नाही म्हणालात तरी सुद्धा मी करणारच आहे. ही फालतू बडबड करत बसण्यापेक्षा जे काम करायला आली आहेस ते कर आणि गेट आउट. What is this? काढा. मी सकाळी सकाळी ग्रीन टी घेते. मॅडम, पण सध्या तुमच्या पोटासाठी काढाच योग्य आहे. आणि मी शिवाय तुमच्यासाठी उपीट पण बनवून आणलंय ना. What? What? काय हे काय अतरंगी पदार्थ आणतेस तू? नाही, अतरंगी नाही. आणि उपीट म्हणजे उपमा रव्यापासून बनवलेला असतो, त्यामुळे तुमच्या पोटाला आराम मिळेल ना मॅडम. आणि असंही तुम्ही डाएट फॉलो करता ना, डाएटसाठी हे परफेक्ट आहे. काय झालं मॅडम? तुमचं डोकं खूप दुखतंय का? त्रास होतोय का तुम्हाला? हो, मला खूप त्रास होतोय तुझा. माझी काळजी असल्याचं नाटक का करतेस तू? गो आउट. नाही, मी नाटक नाही करत आहे. मला खरंच मनापासून तुमची काळजी वाटते. आणि असंही मला माझ्या फॅमिलीची काळजी घ्यायला आवडते. आणि मी डॉक्टरांनी जे सांगितलंय ना तेवढंच फॉलो करते फक्त. मॅडम, मला माहिती आहे तुम्हाला बरं नाहीये, पण तुम्ही सुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना. पथ्य पाळायला हवे तुम्ही सुद्धा. नाही, आजारपणात तोंडाला चव नसते, काहीच खायला आवडत नाही मला माहिती आहे, पण थोडं थोडं खाल्लं तर लवकर बरे व्हाल ना तुम्ही. किती बोलतेस का तू? किती बोलतेस? आणि तू माझी काळजी नाही घेतली ना तरी मी बरी होणारच आहे. मला तुझी गरज नाहीये बरं व्हायला. मी माझी बरी होईल. तू आधी जा, म्हणजे मी लवकर बरी होईल. प्लीज गो आउट. खूप इरिटेट करतेस तू मला. मॅडम, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलाय. आणि मलाही असं वाटतंय की तुम्ही बऱ्या होईपर्यंत ना कामाचा स्ट्रेस घेऊ नये. मी हाऊसवाईफ नाहीये, एक बिझनेस वुमन आहे. मला घरातली 4 माणसं नाही, ऑफिसमध्ये 4,000 पेक्षा जास्त एम्प्लॉईज हँडल करायचे असतात. मी अशी घरी बसून नाही राहू शकत. ऑफिसला जाणं मस्ट आहे माझ्यासाठी. नाही, तुम्ही बरोबर बोलताय, पण बिझनेस चालवण्यासाठी नीट असणं गरजेचं आहे ना. आणि तुमची तब्येत ठणठणीत असली तरच तुमचं कामावर लक्ष लागेल, बरोबर ना मॅडम? बिझनेससाठी का होईना 2-3 दिवस आराम करा ना. आणि बघा, 2-3 दिवसांनी असं काही फारसा फरक नाही पडणार आहे. आणि राहिला विषय ऑफिसच्या कामांचा, तर त्या ऑफिसमधली सगळी कामं करायला देवांश सर आहेत ना. आउट. जस्ट डोंट ईट माय ब्रेन. गो. आई, आले आले. वरुण, हे बघ, हा घे डबा. आणि हे बघ,
गडबड करू नकोस हं. शांतपणे काम कर आणि त्यांना नीट विचारून घे माझं काम काय, माझ्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत. हा, आणि एवढ्या सगळ्या गडबडीत डबा खायला विसरू नकोस. हो हो हो, मी सगळं करेन. अगं तू मला अशा इन्स्ट्रक्शन्स देते जणू काय माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेचा नाही पण कामाचा पहिला दिवस आहे आणि तू कितीही मोठा झाला ना तरी माझ्यासाठी लहानच आहेस. बर, निघू आता, नाही तर पहिल्याच दिवशी उशीर होईल. नाही, थांबा, आले अगं आई, आता काय? आले रे. हे हे अगं डबा दिलाय तू ऑलरेडी. लाडू आहे त्याच्यात. मधल्या वेळी भूक लागली ना तर खाऊन घे. आणि हो, तुझ्या त्या नवीन मित्रांना पण दे. धर. बरं ठीक. तुला यश मिळू दे तुझ्या कामात. आणि गाडी सावकाश चालवायची. हेल्मेट घालायला विसरू नको. आणि उगाच जास्त उन्हात अनात फिरू नकोस. हा काय? हे घे. अरे वरुण, अरे थांब थांब, 1-2 मिनिटं थांब. चांगल्या कामाला निघालायस ना, दही साखर घे. असू दे असू दे असू दे. यशस्वी भव, खूप पैसे कमव. काय कुठे लागली आहे नोकरी? म्हणजे सरकारी नोकरी आहे, प्रायव्हेट नोकरी? अगं बाई, मी तरी काय प्रश्न विचारतीये. आता माझा भाचा एवढा हुशार म्हटल्यावर चांगलीच नोकरी लागली असणार नाही का? छान एसीत बसून नोकरी करणार माझा भाचा, हो ना? मामी, तुला वाटतंय तसा कोणताच जॉब नाहीये. मी डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागलोय. अगं बाई, म्हणजे ते इकडचं पार्सल तिकडे देतात ते? असू दे, काही हरकत नाही. कामाला लागलायस ना, ते महत्वाचं नाही का? पगार कमीच असेल ना मग? असू दे, जो काही असेल तो. पण महिन्याचा पूर्ण पगार माझ्या हातात द्यायचा. लक्षात ठेव, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे कसं हळूहळू का होईना कर्ज फिटेल तुमचं. मग तुम्ही तुमच्या मार्गाला मोकळे, आम्ही आमच्या मार्गाला मोकळे, नाही का? अरे वरुण, कुठं बाहेर निघालायस? अहो, बरं झालं आलात. वरून नोकरीवर निघालाय. आशीर्वाद द्या त्याला तुमचा. भाई, बहिणीने अर्धवट ठेवलेलं कर्ज फेडणारे पोरगा. मला तर इतका अभिमान वाटतोय वरून तुझा. वरुण, मामी म्हणते ते खरे. आधीच्या आधी आत हो, कुठेही जायची गरज नाहीये. तुझ्या ताईने काय सांगितलंय लक्षात आहे ना? तुझं शिक्षण पूर्ण होईस्तोवर तू नोकरीचा विचार सुद्धा मनात आणायचा नाहीयेस. आणि मी जिवंत आहे अजून. काय पैसे लागतील ते कसे आणायचे, कुठून आणायचे हे मी बघीन ना. त्यासाठी वरुणनी पैसे कमवून आणायची गरज नाहीये. अरे मामा, तू इतके वर्ष करतच आलायस आणि याआधी सईताई होती ना तुझ्या मदतीला. पण आता मी मोठा झालोय, मी पण काही जबाबदाऱ्या घ्यायला हव्या ना. आणि खरं सांगू, मला ना रोज घरात पैशांवरनं वाद झालेले नकोय. मला मामीचं कर्ज लवकरात लवकर फेडून टाकायचंय. तुझ्यावरचं थोडं जरी प्रेशर मी कमी करू शकलो ना तरी मला बरं वाटेल. आणि ताईच्या माघारी मला ही जबाबदारी घेणं भाग आहे ना. आणि मामा अशी कितीतरी मुलं आहेत की जी कामं करता करता शिक्षण सांभाळतात. मी जॉब करतोय, नोकरी करतोय याचा अर्थ मी शिक्षण सोडून दिलंय असं नाहीये. मी करीन दोन्ही मॅनेज. मामा, तू प्लीज मला अडवू नकोस ना. मला खरं तर आता तुझ्या आशीर्वादांची गरज आहे.
आता तू ठरवलंच आहेस तर मग यशस्वी हो. हं? काळजी घे. ये. सर मी ऑफिसला चाललोय. एक मिनिट थांबा. भैरवी आई पण ऑफिसला येतात. मग सर, भैरवी मॅडम अजून पूर्णपणे बऱ्या नाही झालेल्या. त्यांना आरामाची गरज आहे. आणि त्या जर ऑफिसला गेल्या तर पूर्णपणे बऱ्या कशा होणार त्या? मी त्यांना समजून सांगितलं पण त्या माझं काही ऐकत नाहीये. तुम्ही जरा त्यांना एकदा सांगा ना, तुमचं ऐकतील ते. ओके, मी बघतो काहीतरी. हा आई बोल. हा वरुण, कुठेस रे तू? मी ढोकाळी नाका. अरे बापरे, मगाशी फोन केला तर गणेश पाड्यात होताच आणि आता एवढ्या लांब गेलास? अगं आई, आता जिथे पार्सल असेल तिथे जावं लागतं आम्हाला. तोच जॉब आहे ना. अरे एवढ्या उन्हातानाचा फिरतोस. वरून भरपूर पाणी पी बर का, नाहीतर चक्कर येते. काय? हो आई, तू नको काळजी करू. काळजी तर लागून राहणार मरे. तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे. वरुण, जमतंय ना तुला? हो, जमतंय जमतंय. बरं बरं, मी तुझा फार वेळ घेत नाही, पण ऐक, कामाच्या गडबडीत जेवायला विसरू नको. वेळेवारी खाऊन घे. हो, आता हे एक पार्सल डिलिव्हर केलं ना की जेवणारच आहे. नक्की खाशील ना? नाहीतर तुझी तक्रार करेन ताईकडे तुझ्या. आई, आपलं ठरलंय हा. ताईला यातलं काही कळू द्यायचं नाही. अगं तिला फार वाईट वाटेल ग. प्लीज आई, तू मला प्रॉमिस कर की तू तिला चुकूनही काही बोलणार नाही. बरं बाबा, नाही सांगत. नको काळजी करू, पण वेळेवारी जेवून घे. हा, ओके, बाय. देवा, माझी दोन्ही मुलं खूप गुणी आणि कष्टाळू आहेत. आमची परिस्थिती कठीण असली तरी खूप मोठा आधार वाटतो रे त्यांचा. असाच त्यांच्या पाठीशी उभा राहा. काळजी घे बाबा त्यांची. झालं, देवाशी गप्पा मारून झाले. लेकाशी सुद्धा फोनवर बोलून झालं ना?
झालं सगळं फालतूचा टाइमपास करून झाला. चल आता काम करा. काय आहे, तुमचा लेक तिकडे बाहेर कामाला गेलाय, इथे घरात कोण काम करणार? तुम्हीच करणार ना. लादी पुसून घ्या. तुम्ही एक काम करा, तुम्ही आजच्या सगळ्या मीटिंग्सला पोस्टपोन करा. तुझ्या या चालेल चालेल चालेल. बाकी सगळं मी बघतोच ऑफिसला. या थँक्यू सो मच. येस 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 या. काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? आणि कोणाच्या मीटिंग सांग. तुझ्या माझ्या हे बघ देवा, माझ्या आजच्या मीटिंग्स खूप महत्वाच्या आहेत. मिस्टर मेहतांबरोबर जी डील आहे त्याची मीटिंग आहे आणि आता नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहेत, त्याचं अजून काहीच ठरलं नाहीये. सगळं मॅनेज करायचंय. डू यू अंडरस्टँड? माझं आज ऑफिसला जाणं किती महत्वाचं आहे. तू का माझ्या सगळ्या मीटिंग? आय नो आज खूप इम्पॉर्टंट काम आहे ऑफिसमध्ये, पण आपली तब्येत पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे ना. डॉक्टरांनी रेस्ट सांगितलं 2-3 दिवस आणि आपण ऑफिसला जातोय काम करायला. वाय? हे बघ, नाव आय एम फिलिंग बेटर. मला कामावर जाऊ दे, माझं खूप महत्वाचं काम आहे. मी घरी अशी बसून नाही राहू शकत. तुला विश्वास नाही का माझ्यावर? असं म्हणाले का? आहे. मग अगं 1-2 दिवसांचा प्रश्न आहे. एनिवे तू सुट्ट्या कधी घेतेस का? आणि जर तू आता घेते तुझ्या तब्येतीमुळे तर ऑफकोर्स सगळेजण समजून घेतील. देवा. मी काहीच ऐकणार नाहीये तुझ्या बेस. ऐक, मी काहीच ऐकून घेणार नाहीये तुझं. तू आता फक्त घरी बसायचं, खायचं, प्यायचं आणि आराम करायचा. दॅट्स इट. अरे तू हे कोणाच्या तरी सांगण्यावरून करतोयस का देवांश? साईंच्या त्यांनी जर मला सांगितलं नसतं की तुझी तब्येत खराब आहे तरी तू ऑफिसला निघाली आहेस तर आतापर्यंत ऑफिसला पोहोचली असतेस तू. ऍक्च्युली बरं झालं त्यांनी मला सांगितलं. अच्छा, म्हणजे आता कोणाच्या तरी सांगण्यावरून मी काय करायचं ते सगळं ठरवणार आहेस तू. ठीक आहे, आत्ता तू सांगतोयस म्हणून मी ऑफिसला जात नाही, पण यापुढे सुद्धा तुझी बायको जे सांगेल तेच तू करणार आहेस का? ऑफिसमध्ये ना बॉस आहेस तू, घरात बायकोच्या ताटाखालचा मांजर बनून राहणार आहेस? देवांश, ही फक्त सुरुवात आहे. यापुढे तुझी बायको तुला काय काय करायला लावेल ना हे तुला सुद्धा कळणार नाही. कोणाच्याही हातचं प्याद होऊ नकोस. स्वतःची अक्कल वापर. आई काम डाऊन. असं काहीच होणार नाहीये. तुला मिसअंडरस्टँडिंग होते. सईंनी सांगितलं म्हणून मी तुला थांबवत नाहीये. मला पण पर्सनली असं वाटतं की तू घरी बसून आराम करायला. आणि डॉक्टरांनी पण तुला तेच सांगितलं, रेस्ट करायला सांगितलं. सो प्लीज तू माझं ऐक. तू प्लीज ऑफिसला जाऊ नको. तर ऑलरेडी काल तुला चक्कर आली होती आणि आता परत जर काही झालं तर तब्येत वाढली तर मला तुझ्या तब्येती बाबतीत कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये. हे बघ, राईट नाव आय एम फिलिंग बेटर. आणि तसंही ऑफिसमध्ये माझी काळजी घ्यायला बरीच लोक आहेत. 3-4 माणसं सतत माझ्या मागे पुढे फिरत असतात. ते घेतील ना माझी काळजी. पण घरात तू एकटाच आहेस ज्याला कामाचा इम्पॉर्टन्स कळतो, ज्याला कळतं की बिझनेस हँडल करणं म्हणजे काय, मीटिंग मॅनेज करणं म्हणजे काय. ते काही गॅस ऑन करणं इतकं सोपं नसतं. आणि तसंही मी ऑफिसमध्ये गेले ना की माझ्या धाकाखाली सगळे व्यवस्थित काम करतात. स्टाफ कंट्रोलमध्ये असतो. यू नो एव्हरीथिंग. तरी तू मला कामावर जाण्यापासून अडवतोयस. आय डोंट अंडरस्टँड. तुला माहिती आहे मी अशी घरात बसून राहू शकत नाही. आय हॅव टू वर्क. मला आरामाची गरज नाही आहे, मला कामाची गरज आहे. ओके फाईन. आय नो तुला घरी बसायला नाही आवडत. नो वरीज. आपण काहीतरी वे आउट शोधूयात. काय वे आउट शोधणार आहेस?
मला माहितीये तुला ऑफिसमध्ये गेल्याशिवाय असं असं कसं तरी होतं. तुला नाही आवडणार घरी बसायला काहीच काम न करता. सो मी काय करतो, मी ऑफिसमधनं तुला ज्या ज्या फाईल्स हव्या आहेत त्या सगळ्या पाठवतो आणि बाकी काम तू लॅपटॉपवर करू शकते. आणि जर ऑनलाईन कुठली मीटिंग असली तर तू आम्हाला इथनं जॉईन कर. म्हणजे कसं आहे, तुला कुठे बाहेर जायची गरज पण पडणार नाही, घरी आराम पण होईल आणि काम पण. थिंक आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, राईट? प्लीज तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी करायचं. डॉक्टरांनी आणखी काही मेडिसिन सांगितलेत त्या मी पाठवतोच, त्या पण घे. ओके? आणि आराम कर मस्त आणि काम पण. टेक केअर. मॅडम, आज तुमच्यासाठी मुगाची खिचडी करते, चालेल ना?